नमस्कार, मी विलास मोहल्ले आणि आपण पाहता जी न्यूज मराठी। होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख रंगांचा आणि आनंदाचा सण। हा सण आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये सर्वत्र ठिकठिकाणी साजरा करण्यात आला। घाटंजी येथील गिलानी कॉलेज चौकात पारंपरिक पद्धतीने होळी दहन करण्यात आली। फाल्गुन पौर्णिमेला वसंत ऋतूच्या स्वागतासाठी होळी साजरा केला जातो। होळी दहन करून वाईट प्रवृत्तीचा नाश केला जातो, असा हा होळी सण आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये सर्वत्र ठिकठिकाणी साजरा करण्यात आला। घाटंजी येथील गिलानी कॉलेज चौकात गेल्या 60 ते 65 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने होळी सण हा साजरा करण्यात येत आहे। घाटंजी नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय राऊत यांचे हस्ते गिलानी कॉलेज चौकातील होळी दहन केल्या जात होती। आता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांकडून कॉलेज चौकात होळी दहन करण्यात येते। पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या होळी दहनाला या परिसरातील नागरिकांनी हजेरी लावून होळी पूजन केलं। संजय ढवळे, प्रतिनिधी जी न्यूज मराठी। घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते गिलानी कॉलेज चौकातील होळी दहन केल्या जात होती। दत्तात्रय राऊत यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी होळी दहनाची परंपरा ही जपली आहे। आज जवळपास 60 ते 65 वर्ष झाले परंपरेनुसार हा होळी दहनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। आमचे वडील स्वर्गीय दत्ताजी राऊत माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते या होळी दहनाचा कार्यक्रम होत होता। 2018ला त्यांचं निधन झालं। त्यानंतर आम्ही ही परंपरा कायम चालवत आहोत तेव्हापासून। या होळीनिमित्त मला इतकं सांगावं वाटते, वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे, दुष्ट प्रवृत्तीचा होळ नाश, सर्वांना लाभो सुख शांती खास। होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच या होळीच्या शुभपर्वावर मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। तसेच होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्टाचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दुःखाची होळी करा। या होळीनिमित्त सर्वांना मी सर्व घाटंजी वासियांना मी शुभेच्छा देतो। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी न्यूज मराठी। नमस्कार।